Standard 8 General Science Today we are going to start new chapter number 17 Man-made materials. Man-made materials आणि आज आहे त्याचं लेक्चर क्रमांक 1. मॅन मेड मटेरियल्स याचा अर्थ काय? मानव निर्मित जे काय आहे तो वस्तू किंवा द्रव्य. तर पहिलं मॅन मेड मटेरियल आपल्याला शिकायचंय प्लास्टिक. प्लास्टिक काय? अ मॅन मेड मटेरियल विच शोज द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी. हे असं मॅन मेड मटेरियल आहे विच शोज प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी. प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे कठीणपणा, कडकपणा. याची काय दाखवतं? ते प्रॉपर्टी दाखवतं. तर हे जे आहे प्लास्टिक काय आहे? तर प्लास्टिक इज मेड अप ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर्स. हे प्लास्टिक जे आहे इट इज मेड अप ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर्स. कशाचं बनलेलं आहे? तर ऑर्गॅनिक पॉलिमर्स. पॉलिमर्स म्हणजे मोठा मोठाले मॉलिक्युल्स, लार्ज मॉलिक्युल्स, त्यांना पॉलिमर्स म्हणतात. पॉली म्हणजे अनेक, मर्स म्हणजे मॉलिक्युल. तर या आपल्याला जर का विचारलं की बाबा व्हॉट इज मेंट बाय प्लास्टिक, प्लास्टिक म्हणजे नेमकं काय? तर सगळ्यात पहिल्यांदा प्लास्टिक काय आहे? तर प्लास्टिक इज मॅन मेड मटेरियल आहे. हे मटेरियल काय दाखवतं? प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटीचा अर्थ आहे कडकपणा. कडकपणाची प्रॉपर्टी दाखवतं, गुणधर्म दाखवतं. अँड इट इज मेड अप ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर्स. हो, काय म्हटलं मी? आपल्याला विचारलं. हा, तो 8वीला गेला. हा, मॅनमेड मटेरियल आहे तुला. हा, प्लास्टिक. व्हॉट इज मेंट बाय प्लास्टिक? प्लास्टिक म्हणजे काय? तर नंबर 1 चा मुद्दा, इट इज मॅनमेड मटेरियल. नैसर्गिकरित्या ते तयार होत नाही. नंबर 2, इट शोज प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे कडकपणा. आणि इट इज मेड अप ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर्स. आता हे जे आहे आणि स्ट्रक्चर ऑफ ऑल प्लास्टिक इज नॉट सेम. प्लास्टिक खूप प्रकारचे, अनंत प्रकारचे प्लास्टिक्स आहेत. आपल्याला फक्त इथं जुजबी माहिती घ्यायची आहे. आणि स्ट्रक्चर ऑफ ऑल प्लास्टिक इज नॉट सेम. सर्व प्लास्टिकचं रचना सारखीच असावी असं नाही. की काही जे आहेत, काही याच्यामध्ये लिनियर मॉलिक्युल्स आहेत, काही याच्यामध्ये सर्क्युलर मॉलिक्युल्स आहेत. आणि डिपेंडिंग अपॉन इफेक्ट ऑफ हीट. काय? पहा, टाइप्स ऑफ plastics. Types of plastic depending upon effect of heat. काय अर्थ होतो ह्या हेडिंगचा? टाइप्स ऑफ प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे प्रकार. डिपेंडिंग अपॉन अवलंबून आहेत. कशावर अवलंबून आहेत? इफेक्ट ऑफ हीट म्हणजे उष्णता दिल्यानंतर त्या प्लास्टिकवर काय परिणाम होतो याच्यावरून प्लास्टिकचे पडणारे प्रकार. काय म्हटलं मी? काय म्हटलं? उष्णता दिल्यानंतर डिपेंडिंग अपॉन हीट त्या प्लास्टिकवर काय परिणाम होतो म्हणजे इफेक्ट होतो. तर त्याच्यावरून पडणारे प्लास्टिकचे प्रकार मुख्य 2 प्रकार पडतात डिपेंडिंग अपॉन हीट. तर ते पडतात, एक आहे
थर्मोप्लास्टिक पहिला प्रकार कोणता आहे? थर्मोप्लास्टिक पहिला प्रकार कोणता आहे? थर्मोप्लास्टिक. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग प्लास्टिक काय आहे? डिपेंडिंग अपॉन इफेक्ट ऑफ हीट ऑन प्लास्टिक देयर आर टू टाइप्स ऑफ प्लास्टिक. प्लास्टिकला उष्णता दिल्या असता प्लास्टिकवर काय परिणाम होतो ह्या परिणामाचा विचार करता देयर आर टू टाइप्स ऑफ प्लास्टिक. प्लास्टिकचे दोन प्रकार आहेत. प्रकार क्रमांक 1 थर्मोप्लास्टिक आणि प्रकार क्रमांक 2 थर्मोसेटिंग प्लास्टिक. आपण एक प्रकार आपण पाहूयात. हे इथं बघितलं आपण व्हॉट इज मीन्ड बाय प्लास्टिक, इथं टाइप्स ऑफ प्लास्टिक. आणि आता काय आहे मग पहिला प्रकार बघू आपण कोणता? थर्मोप्लास्टिक. इथं पहिला प्रकार बघू आपण थर्मोप्लास्टिक काय आहे हे. थर्मोप्लास्टिक कशाला म्हणायचं थर्मोप्लास्टिक? तर द प्लास्टिक दॅट कॅन बी मोल्डेड ॲज पर आवर विश. द प्लास्टिक that can be molded as per our wish by heating it. By heating it is called thermoplastic. Is called thermoplastic. काय अर्थ होतो याचा? द प्लास्टिक दॅट कॅन बी मोल्डेड ॲज पर आवर विश बाय हिटिंग इट. म्हणजे मराठीत अर्थ काय होतो की असं प्लास्टिक आहे की ज्याला उष्णता देऊन आपल्या इच्छेनुसार ॲज पर आवर विश आपण त्याला काय करतो? वाकवू शकतो, मोल्ड करू शकतो. काय म्हटलं मी की हे अशा प्रकारचं प्लास्टिक आहे. कोणतं? थर्मोप्लास्टिक. की ज्याला आपण उष्णता देऊन ॲज पर आवर विश आपल्या इच्छेनुसार आपण त्याला काय करू शकतो? मोल्ड करू शकतो. करेक्ट आहे. तुमच्या मनात जे विचार आलेत, हो आपण जे नळासाठी वगैरे जे प्लास्टिकचे पाईप वापरतो त्याला आपण थोडंसं बेंड वगैरे करू शकतो उष्णता देऊन आणि नंतर ते जशाला तसे राहतात. मग त्याला काय म्हणायचं? इथं आपल्याला थर्मोप्लास्टिकचे एक्झाम्पल दिले तर कोणते कोणते दिलेले आहेत? पॉलिथिन एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल कोणतं दिलंय? पॉलिथिन. दुसरं एक्झाम्पल दिले आपल्या घरामध्ये पीव्हीसी पाईप. त्यांना कोणते पाईप्स म्हणतात? पीव्हीसी. पीव्हीसी म्हणजे याला पॉलिव्हिनिल क्लोराईड म्हणतात. नुसतं पीव्हीसी लिहिलं तरी चालतं. हे काही प्लास्टिक्स आहेत आणि हे काय आहेत? थर्मोप्लास्टिक आहेत. आपल्या घरामध्ये जे प्लास्टिकच्या प्लेट्स आहेत, कंगवे आहेत, पाईप्स आहेत, बाउल्स आहेत, काही टॉईज आहेत, हे ह्या थर्मोप्लास्टिकचे असतात. आणि दुसरा प्रकार कोणता आहे? दुसरा प्रकार हे पाहिजे लिहिलेला आहे मी, थर्मोसेटिंग प्लास्टिक. हा काय आहे? दुसरा प्रकार आहे. तो काय आहे ते बघू आपण. प्रकार क्रमांक 2 कोणता? हा प्रकार क्रमांक 1 थर्मोप्लास्टिक. आणि प्रकार क्रमांक 2 कोणता आहे? थर्मोसेटिंग प्लास्टिक. आता थर्मोसेटिंग प्लास्टिक हे काय आहे? थर्मोसेटिंग प्लास्टिक तर वन स्पेसिफिक शेप इज गिवन. हे बा एकदा का याला विशिष्ट आकार दिला तर वी कॅन नॉट चेंज दॅट शेप बाय हिटिंग. तर हे जे आहे काय आहे? मग आपण सांगायचं काय? वन्स शेप इज गिवन. शेप इज गिवन. एकदा का आकार दिला, वन्स शेप इज गिवन, एकदा का आकार दिला, नंतर मात्र काय होतं की काय आहे?
changed. Its shape cannot be changed by heating. हो, एक अजून एक प्लास्टिकचा प्रकार असा आहे की त्या प्लास्टिकला एकदा का आकार दिला आणि नंतर तुम्ही हिट जरी केलं तरी तुम्ही त्याचा आकार बदलू शकत नाहीत. अशा प्लास्टिकला म्हणायचं थर्मोसेटिंग प्लास्टिक. द प्लास्टिक विच हॅव वन्स गिवन द शेप देन इट कॅन नॉट बी चेंज्ड बाय हिटिंग. हो, की तुमच्याकडे समजा आपले लाईटचे बटन आहेत बघा, लाईट चालू बंद करण्याचे बटन आहेत ना, तुम्ही त्याला हिट करा बरं आणि वेगळा आकार देण्याचा प्रयत्न करा, वेगळा आकार तुम्हाला देता येणार नाही. ते पूर्णपणे डिस्टॉर्ट होईल, डिस्ट्रॉय होईल, खराब होईल. पण त्याचा आकार तुम्हाला त्याच्यापासून वेगळा आकार तयार करता येणार नाही. दॅट प्लास्टिक इज कॉल्ड ॲज थर्मोसेटिंग प्लास्टिक. किंवा आपल्याकडे फायबरच्या चेअर्स आहेत, सध्या सर्रास वापरतात घराघरामध्ये. तुम्ही त्याला हिट करा आणि दुसरा आकार काहीतरी द्यायला बघा तर नाही, त्याला दुसरा आकार तुम्ही देऊन त्याला दुसरं काहीतरी बनवू शकत नाही, त्याचा आकार तुम्ही बदलू शकत नाही. अशा प्लास्टिकला म्हणायचं थर्मोसेटिंग प्लास्टिक. मग हे थर्मोसेटिंग प्लास्टिकच्या एक्झाम्पल्स कोणते? इलेक्ट्रिक स्विचेस आहेत किंवा आपले कुकरचे हँडल्स आहेत. हे त्याचे काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत. कोणते? इलेक्ट्रिक स्विचेस चे जे प्लास्टिक आहे ते थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे. किंवा कुकरचे जे हँडल्स आहेत आपल्या स्वयंपाक घरामधल्या कुकर हँडल्स चे जे कव्हरिंग्स आहेत प्लास्टिकच्या, तर त्या सुद्धा काय आहेत? थर्मोसेटिंग प्लास्टिक आहेत. तर हा आपला काय आहे पहिला मुख्य मुद्दा. पहिलं, व्हॉट इज मेंट बाय प्लास्टिक? तर इट इज मॅन-मेड मटेरियल, इट शोज द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी. ऑर्गॅनिक पॉलिमरचं बनलेलं आहे. टाइप्स ऑफ प्लास्टिक आहे डिपेंडिंग अपॉन इफेक्ट ऑफ इट. थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक. इथं मी थर्मोप्लास्टिक सांगितलेले की ज्याचा आकार हीट देऊन काय करता येतो? बदलता येतो. आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे की हीट देऊन त्याचा मूळ आकार बदलता येत नाही. हा काय आहे आपला पहिला मुद्दा, व्हॉट इज मीन्ड बाय प्लास्टिक आणि टाइप्स ऑफ प्लास्टिक. बरोबर आहे. आता आपला पुढचा मुद्दा आहे प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक. प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक बघू काय आहे ते. प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक. प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे गुणधर्म. काय तर पहिलं प्रॉपर्टी, तर प्रॉपर्टी पहिली आहे प्लास्टिक डज नॉट करोड. प्लास्टिक डज नॉट करोड. करोड म्हणजे गंजणे. प्लास्टिक गंजतं का? नाही गंजत. कोणी म्हणतं का आमचं प्लास्टिक गंजले म्हणून? ते गंजू शकत नाही. ते त्याची प्रॉपर्टी, इट डज नॉट करोड. दुसरं काय? प्लास्टिक डज नॉट डिकम्पोज. प्लास्टिक डज नॉट डिकम्पोज. डिकम्पोज म्हणजे आपल्या गावरान भाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये माती होणं, विघटन होणं. प्लास्टिकचं विघटन होत नाही. हो, की ते अगदी शतकानुशतक, शेकडो वर्ष जसं तसंच राहतं, त्याची माती होत नाही. इट डज नॉट डिकम्पोज. इट इज नॉट अफेक्टेड बाय हीट, रेन, ह्युमिडिटी. इट डज नॉट अफेक्ट बाय रेन, पावसाचा काही त्याच्यावर परिणाम होत नाही. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रतेचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. हीट, हीट म्हणजे कोणती? एक नॉर्मल हीट, उन्हाळा वगैरे, तर त्याचाही त्याच्यावर काही परिणाम होत नाही. आणि दुसरं काय आहे? प्लास्टिक कॅन बी मोल्डेड इनटू एनी शेप. इट कॅन बी मोल्डेड इनटू एनी शेप. तुम्ही त्याला कोणताही आकार
देऊ शकता. आपल्या तुमच्या आजूबाजूला बघा प्रचंड प्रमाणामध्ये प्लास्टिकच्या वस्तू येतं अँड दे हॅव डिफरंट शेप्स. त्यांना वेगवेगळे आकार आहेत कारण हे प्लास्टिकचा गुणधर्म आहे. इट कॅन बी मोल्डेड इनटू एनी शेप. आणि दुसरंच काय की इट कॅन एनी कलर, अगदी कोणताही रंग तुम्ही प्लास्टिकला देऊ शकता. त्यानंतर जे आहे इट इज बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इट इज बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मराठीमध्ये याचा अर्थ होतो तो उष्णतेचं वहन करू शकत नाही. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तो उष्णता नेऊ शकत नाही. तसंच त्याच्यामधून करंट सुद्धा पास होत नाही. म्हणून ते इलेक्ट्रिकचे जे स्विचेस वगैरे सगळे काय असतात प्लास्टिकचे बनलेले असतात. आणि काय आहे इट इज लाईट इन वेट. हो, प्लास्टिक इज लाईट इन वेट. लाईट इन वेटचा अर्थ काय आहे अतिशय वजनाला हलकं आहे. सो इट इज इझी टू कॅरी. तुम्ही त्याला कुठेही कॅरी करू शकता. प्लास्टिक वजनदार नसतं. ह्या काय आहेत प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक. पहिलं इट डज नॉट करोड, ते गंजत नाही. आपण थोडंसं रिवाइज करू. इट डज नॉट डिकम्पोज, प्लास्टिकची माती होत नाही. इट डज नॉट अफेक्ट बाय रेन, ह्युमिडिटी, हीट, आर्द्रतेचा, उष्णतेचा, वाऱ्याचा, पावसाचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. इट कॅन बी मोल्डेड इनटू एनी शेप. प्लास्टिकला तुम्ही कोणताही आकार देऊ शकता. इट इज बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याचं उष्णतेचं आणि करंटचं वहन करू शकत नाही. अँड इट इज लाईट इन वेट, म्हणजे ते वजनाला खूप हलकं आहे. ह्या काय आहेत प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक. आता आपला पुढचा मुद्दा आहे तो आहे प्लास्टिक अँड एन्व्हायरमेंट. प्लास्टिक अँड एन्व्हायरमेंट. प्लास्टिक अँड एन्व्हायरमेंट. आपल्या म्हणण्यापेक्षा सध्या संबंध जगभराचा हा खूप सध्या मोठा प्रॉब्लेम आहे की प्लास्टिक आणि एन्व्हायरमेंट, म्हणजे प्लास्टिक आणि त्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला इथं सांगितलेले आहेत. तर हे जे आहेत की प्लास्टिक इज नॉन डिग्रेडेबल मटेरियल. आताच मी तुम्हाला सांगितलंय इट डज नॉट डिकम्पोज. म्हणजे काय आहे तर प्लास्टिक त्याला जे डिकम्पोज होत नाही त्याला नॉन डिग्रेडेबल मटेरियल म्हणतात. प्लास्टिक इज नॉन डिग्रेडेबल मटेरियल. ते नॉन डिग्रेडेबल मटेरियल आहे. त्याचं डिग्रेडेशन होत नाही, त्याचं डिकम्पोजिशन होत नाही, त्याची माती होत नाही. त्याच्यामुळं काय आहे हेन्स इट कॉजेस एन्व्हायरमेंट पोल्युशन. आणि म्हणून हे खूप दिवस पृथ्वीवर राहतं आणि खूप दिवस राहिल्यामुळं काय करतं एन्व्हायरमेंट पोल्युशन करतं आणि त्याचे बॅड इफेक्ट्स आपल्याला बघायला भेटतात. ते जाळलं तरी खूप धूर होतो, त्याच्यामुळे त्याला जाळता सुद्धा येत नाही. म्हणून ह्या प्लास्टिक मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला पान क्रमांक 118 वर 4R मंत्र दिलेला आहे. काय आहे इथं लिहितो 4R मंत्र टू मॅनेज प्लास्टिक. प्लास्टिकचं मॅनेजमेंट करण्यासाठी काय आहे की 4R मंत्र दिलेला आहे. की काय आहे हा 4R मंत्र ते आपण पाहूयात. की 4R मंत्र तो तुम्हाला काय करतोय मी इथे देतोय की काय आहे हा 4R मंत्र. 4R मंत्र कोणता आहे हा 4R मंत्र. पहिला आहे रेड्यूस.
रेड्यूस म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करा, शक्य तेवढा प्लास्टिकचा वापर कमी करा. त्यानंतर दुसरं जे आहे तो आहे रियूज. रियूज म्हणजे प्लास्टिक परत वापरता आलं तर बघा, परत परत जर का तेच प्लास्टिक तुम्हाला वापरता आलं तर बघा. त्यानंतर रिसायकल. रिसायकल करता आलं तर पहा प्लास्टिकला. आणि नंबर 4 जे आहे ते आहे रिकव्हर. जिथं कुठं प्लास्टिक वाया जात असेल तिथं काय करा, ते जे प्लास्टिक आहे ते मिळवा. तर हा 4R मंत्र आहे कशाचा, तर टू मॅनेज द प्लास्टिक. प्लास्टिक मॅनेज करण्याचा हा काय आहे 4R मंत्र. कोणता कोणता आहे, रेड्यूस. हो पहा इकडे दाखवतोय, reduce the use of plastic, reuse the plastic, recycle the plastic and recover the plastic. तर हे काय आहे, आपले मॅनमेड मटेरियलचं लेक्चर क्रमांक 1 आहे. याच्यामध्ये आपण काय बघितलं, तर याच्यामध्ये आपण बघितलं प्लास्टिक. पहिल्यांदा व्हॉट इज मेंट बाय प्लास्टिक, टाइप्स ऑफ प्लास्टिक, प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक आणि प्लास्टिक अँड एनवायरमेंट आणि 4R मंत्र. काय हरकत नहीं, आज के लिए इतना ही काफी है.